कवितेचं नाव आहे पुन्हा एकदा. पुन्हा एकदा मला ते विसरलेलं गाणं गाऊ द्या, एकदाच मला त्या हरवलेल्या शाळेत जाऊ द्या. सांडलेली ओंजळ माझी पुन्हा एकदा भरू द्या, चाफ्याच्या धुंद वासाने बेधुंद होऊन जगू द्या. तारुण्याचे भाव सारी इथल्या इथेच विरू द्या, तारुण्याचे भाव सारी इथल्या इथंच विरू द्या. झऱ्यामध्ये त्या बालपणीच्या पुन्हा एकदा भिजू द्या. हसू खेळू नाचू द्या, इकडून तिकडे बागडू द्या. हसू खेळू नाचू द्या, इकडून तिकडे बागडू द्या. फक्त गाण्यामध्ये का होईना मला मामाच्या गावाला जाऊ द्या. त्यावेळी लहानपणीची मामाच्या गावाला जायची जी ओढ होती का, ती वेगळी होती. आता मामाच्या गावाला जातो आपण, पण ती लहानपणीची ओढ ती आताच्या याला सर नाही. वडिलांचा तो प्रेमळ ओरडा, वडिलांचा तो प्रेमळ ओरडा एकदा ऐकू द्या. आईच्या त्या गोड कुशीत पुन्हा एकदा निजू द्या. होतं लहानपणी असं होतं, किती मोठं पाप करा, काय गोंधळ करा, काही करा, वडिलांनी ओरडलं, 2 फटके दिले ना, किती फाईल क्लीन होऊन जायची. मग ते बाप धुतलंच जायचं, त्याचा संबंध संपला. ते आता नाही. आता साला एखादा छोटासा गिल्ट असतो, तो आयुष्यभर घेऊन जगत बसायला लागतो. त्याचं येते वडिलांचा तो प्रेमळ ओरडा पुन्हा एकदा, आईच्या त्या गोड कुशीत पुन्हा एकदा नुजू द्या. आठवते खेळून बिळून हिंडून गावभर यायचो, आणि आलं की काय करायचो, आई बसलेली असायची काही ते करत, भाजी निवडत म्हणा किंवा काही XYZ कामं. ते आलं तसंच येऊन आईच्या मांडीवर झोप डोकं ठेवून पडायचो. ती सर आता कशालाच नाही. भले मग ते आता बांगला बांधा, बेडरूम घ्या, त्याच्यात ती काय ते सगळं मोठा दिवाण घ्या, त्याच्यावर झोपा. ती झोप आणि त्या आईच्या कुशीत झोपलेली 5-10 मिनिटाची झोप, बरोबर, तिची त्याला सर नाही. शाळा होती ना, शाळा तेव्हा शाळेत काय म्हणतात, अरे कधी संपती ही शाळा एकदा. परत म्हणजे थंडीत जायला लागायचं, पावसाळ्यात उन्हात, म्हणजे असं नको झालं होतं, ते असं बंधन झालं होतं. तर आत्ता मनाची परिस्थिती काय, आत्ता मनाची परिस्थिती अशी आहे की थंडीच्या सकाळी कुडकुडत पावसाच्या सरीमध्ये भिजत उन्हाच्या कडाक्यात तापत का होईना ते बालपण पुन्हा एकदा जगू द्या. अशी ही आमची पुन्हा एकदा कविता होती. मस्त जुन्या आठवणी उजाळा दिला.